राजसाहेब ठाकरे यांनी दोघांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका विशद केलेली आहे. मूळ मुद्दा असा आहे की माझ्या दृष्टीने सत्याचा विजय झाला आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट कोणती तर ही सगळं पहिल्यांदा आदरणीय उद्धवजींनी जाणलं. देशामधला पहिले राजकीय नेते ज्यांनी त्यांना झुरळ म्हटल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली होती की या युवा पिढीला तुम्ही झुरळ म्हणू नका. इथपासून सुरू करून त्यांनी जे त्यांना समर्थन केलं आणि मला स्वतःला त्यांनी सांगितलं तुम्ही दिल्लीत जाऊन त्यांना भेटा. मग मला वाटतं राजकीय नेता मी पहिल्यांदा भेटलो होतो आणि तिथं व्यासपीठावर मी भाषणही केलं होतं. आणि त्यानंतर आपण पाहिलं की सगळ्या राज्यकर्त्यांची वेगळं उद्धवजी ठाकरे यांनी सुरुवात केली. मग आमचे राजसाहेब ठाकरेसुद्धा सोबत आले. हा जो काही नंतर सगळ्याच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला सुरू केली. मूळ मुद्दा असा आहे की हे सरकार अखंड भ्रष्टाचारात बुडालेलं आहे. बरं, नैतिक भ्रष्टाचारसुद्धा आहे आणि अधपतन आहे. तर त्याच्यामुळे याच्याबद्दलचा त्रागा राग व्होल्कॅनिक ज्याला असं म्हणतो की जो असतो लावा आतमध्ये खदखदत असतो, तो लावा तरुणाईमध्ये खदखदत होता, जनमनात खदखदत होता. तो लावा बाहेर पडला आणि ज्यांना झुरळ म्हणून सहज चिरडून टाकू आणि सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश हिंमत करतात की या युवा पिढीला कॉक्रोच बनण्याचं आणि तेवढ्यावर ते थांबत नाहीत. तर पुन्हा जेव्हा इतका अत्याचार खास करून महिलांच्या बाबतीत जी वागणूक झालेली आहे ना ती इतकी संतापजनक आहे ना की पायाची मस्तकात जाते अक्षरशः. की ज्या पद्धतीनं मुस्कटात मारलेली आहे, छातीवर उभं राहून ते गाळा जपतायत. हे सगळं जे आहे ना ते हिंदू संस्कृती म्हणून जे जय श्रीराम करून उभे राहतात ना त्यांना खड्ड्यात घालणार आहे. बरं, मी एक महिन्यापूर्वी लिहिलं दे आर डिगिंग द ओन ग्रेव्ह असं म्हटलं होतं, कमेंट केले होते त्यांच्या एका ट्विटवर. तर ते स्वतःची कबर खोदत होते आणि इतका अहंकार आहे, घमेंड आहे की घमेंड ह्या जा रे जमीन पर घेऊन आले. मुलांचं किती अभिनंदन करावं तेवढं तर खाल दोन्ही आमच्या नेत्यांनी अभिनंदन केलं आहे. आणि मग मधल्या काळामध्ये लोकसभेचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर सुद्धा देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकजूटपणानं या विषयावर लोकसभा चालू दिली नाही आणि राजीनामा घ्या तरच चर्चा करू अशी भूमिका घेतली. अभिजित तिपकेचं आणि त्याच्या सगळ्या त्या सवंगड्यांचं मनापासून अभिनंदन यासाठी करतो की अलीकडच्या काळामध्ये चिकाटी दिसत नाही. आंदोलनं होतात, चिकाटी नाही दिसत. 25-30 दिवस रस्त्यावर राहणं, तिथली कुठेही सुविधा जवळपास काही नाही. बरं का, अतिशय हालापेष्टा सहन करून ही मुलं तिथे थांबलेली आहेत. अनेकदा ते व्यासपीठ तोडलं गेलं, पडदे लावून कसे पांढरे फडके लावून त्या वांगचुकला म्हणजे त्यांचा मॉरल ज्याला आपण म्हणतो नीतिधैर्य खच्ची कसं करता येईल याचे सगळे प्रयत्न झाले तरीसुद्धा झुरळं परत येत राहिली. बरं का, हे जे येणं आहे ना त्याने मी अतिशय स्तंभित आहे. कारण मी आंदोलनात आम्ही उभी राहिलो शिवसेनेच्या, पण ही जी चिकाटी आहे ना आंदोलनाची तिला तोड नाही आहे. तुम्ही दांडे मारा, काट्या मारा, आम्ही तिरंगा घेऊन उभे राहणार. म्हणून आदरणीय उद्धवजींचं राजसाहेबांचं आणि खास करून त्याला समर्थन शब्दांनी नाही दिलं तर कृतीतून उद्धवजींनी दिलं, राजसाहेबांनी दिलं. इथंच आदित्यजींच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठी निदर्शनं झाली आणि तरुणाई इथं जमली. त्यांनीसुद्धा एक मोठं बळ की मुंबईच्या आर्थिक राजधानीमध्ये शिवसेना ज्या पद्धतीने उभी आहे ती पाहिल्यानंतर त्यांना आता कळलं की आपल्याला वाकावं लागेल, कमरेत वाकावं लागलं. बरं का, नुसती मान्य वाकावं. थँक्यू सर.